ಕರಾಳ ದಿನಾಚರಣೆಗೆ ಅನುಮತಿ ನೀಡಬೇಕೆಂದು ಆಗ್ರಹಿಸಿ ಎಂಇಎಸ್ ಸಂಘಟನೆ ನಗರ ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತರಿಗೆ ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಪ್ರತಿ ವರ್ಷದಂತೆ ಈ ವರ್ಷವೂ ಎಂಇಎಸ್ನಿಂದ ಕರಾಳ ದಿನಾಚರಣೆ ಆಚರಣೆಗೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರುತ್ತೇವೆ. ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಕೆಲ ಕನ್ನಡ ಸಂಘಟನೆಗಳ ಮಾತು ಕೇಳಿ ಕರಾಳ ದಿನಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡುತ್ತಿಲ್ಲ ಎಂದು ದೂರಿದರು. ಮಾಜಿ ಶಾಸಕ ಮನೋಹರ್ ಕಿನೇಕರ್ ಮಾತನಾಡಿ, ಕರಾಳ ದಿನಾಚರಣೆಗೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसಗೆ ಎಂಇಎಸ್ संघटने आव्हानिಸಿದೆ ಎಂದರು. 1 नोव्हेंबरची काळ्या दिनाची निषेध फेरी ही केंद्र सरकारच्या विरोधात असते, कारण केंद्र सरकारनं आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि त्या निषेधार्थ केंद्रानं आमचा प्रश्न सोडून आम्हाला मराठी राज्यात सामील करावं, कारण आम्ही मराठी भाषिक इथं बहुभाषिक आहोत. असं असताना मुंबई राज्यामध्ये आम्ही पूर्वी असताना स्वातंत्र्यापूर्वी आम्हाला त्यांनी कर्नाटकात घातलं किंवा त्यावेळच्या म्हैसूर राज्यात घातलं, हे चुकीचा निर्णय त्यांनी घेतला आणि तो निर्णय त्यांनी बदलावा आणि त्या निर्णयाची चुकीची दुरुस्ती करावी यासाठी आणि आमच्या महाराष्ट्र जाण्याच्या मागणीसाठी आम्ही केंद्र सरकारबरोबर केंद्र सरकारच्या निषेधार्थ गेली 70 वर्षे फेरी काढत आहोत. त्याप्रमाणे यावर्षीसुद्धा फेरी निघणार. आज या ठिकाणी आम्हाला त्यांनी 5 लाखाचा जामीन आणि 5 लाखाचा वैयक्तिक जामीन याच्यावरती आमची इथं सह्या करून घेतलेल्या आहेत. हे जरी असलं तरी आमच्या आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही, आमच्या निषेध फेरीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. आमची निषेध फेरी ही संभाजी उद्यानामध्ये निघणार आणि दरवर्षीप्रमाणे त्याची सांगता मराठा मंदिरामध्ये होऊन त्याचं सभेमध्ये रूपांतर होऊन आम्ही केंद्र सरकारचा निषेध करणार आणि यावर्षीची फेरी ही होणारच. त्यांनी परमिशन देवो, अगर न देवो आम्ही त्याची तमा बाळगणार नाही आणि त्याप्रमाणे आम्ही फेरी काढणारच. ಎಂಇಎಸ್ ಆಚರಿಸುವ ನವೆಂಬರ್ 1ರ ಕರಾಳ ದಿನಾಚರಣೆಗೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರವು ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ತಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಮಗೆ ಕರಾಳ ದಿನಾಚರಣೆ ಆಚರಿಸಲು ನಾವು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸಿಎಂ ದೇವೇಂದ್ರ ಫಡ್ನವೀಸ್ಗೆ ಸೇರಿದಂತೆ ಅಲ್ಲಿನ ಸಚಿವರನ್ನು ಆಹ್ವಾನಿಸಿದ್ದೇವೆ ಎಂದರು. ವಿನೋದ್ ಕೋಲ್ಕಾರ್, ಕೆಎಂಎಂ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್, ಬೆಳಗಾವಿ.